तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। हिंगणघाट तालुक्याच्या वडनेर येथील संविधान चौक परिसरात असलेल्या एका डेली नीड्सच्या दुकानाला अचानक आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले। या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। तसेच बहिणीच्या लग्नासाठी ठेवलेली 60,000 रुपयांची रोकडही आगीत भस्मसात झाली आहे। येथील संविधान चौकात हेमंत गजानन भोयर यांचं डेली नीड्सचं दुकान आहे। सोमवार 8 जून रोजी अचानक लागलेल्या आगीने काही क्षणातच भीषण स्वरूप धारण केलं। प्राथमिक माहितीनुसार उष्णतेमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। घरातील लग्न कार्याच्या तयारीसाठी आणलेला गॅस सिलेंडर दुकानात ठेवण्यात आला होता। आग लागल्यानंतर सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की काही वेळातच संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं। या आगीत दुकानातील बोन फ्रीज, कूलर, कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या, पाण्याच्या बॉटल्स तसेच इतर किरकोळ व दैनंदिन वापराच्या वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्याने जवळपास 4 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, हिंगणघाट।